महाराष्ट्रात दहीहंडी हा सण जल्लोषात पार पडत असतो. तसंच या सणाकडे स्पर्धात्मक दृष्टिकोनातून देखील पाहिलं जातं. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे 2012 मध्ये जय जवान या गोविंदा पथकाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केलेली होती. त्याच अनुषंगाने यावर्षी देखील याच गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करायच्या दृष्टिकोनातून तयारी देखील जय्यत सुरू होती. परंतु आपण पाहिलेलंच आहे की कोकण नगर या गोविंदा पथकाने त्याच ठिकाणी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्यासाठी प्रयत्न केलेला होता. 10 तर रचले होते आणि आता जी माहिती समोर येत आहे, आज कोकण नगर या गोविंदा पथकाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे. त्याच अनुषंगाने जय जवान गोविंदा पथकाकडून काही आरोप देखील करण्यात येत आहे. थेट आपण संदीप सरांशी संवाद साधणार आहोत. जय जवान गोविंदा पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांच्याशी बातचीत करणार आहोत. आज जी माहिती समोर येते त्या अनुषंगाने कोकण नगरचा गोविंदा पथक जो आहे त्याला आज गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचं प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे. याच संदर्भात तुमच्याकडून काही आरोप करण्यात येतात, कारण तुम्ही देखील जय्यत तयारी केलेली होती गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्यासाठी. विषय असा आहे ना की दहीहंडी हा सण असतो. त्या सणाच्या दिवशी प्रत्येक मंडळी प्रत्येक आयोजकांच्या दहीहंडी फोडण्यासाठी जात असतात. जर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड दिला जातोय तर कुठल्या निकषावर दिला जातोय, ते काय नियम अटी काय आहेत त्याच्यात त्या जाहीर करणं गरजेचं आहे. आणि सार्वजनिकरित्या जर आयोजकांनी आवाहन केलं असतं की आमच्या हंडीखाली गिनीज वर्ल्ड रेकॉर्डवाले असणार आहेत, तर रेकॉर्ड जर कोणाला संधी घ्यायची असेल तर त्यांनी तिथे येणं गरजेचं होतं. पण असं कुठेच आम्हाला दिसलं नाही. 2012 साली जेव्हा सार्वजनिकरित्या आवाहन केलं गेलं तेव्हा आम्ही त्या हंडीखाली होतो आणि आमच्या नावावर तो रेकॉर्ड झाला. त्याचा आम्हाला अभिमान आहे. परंतु आता जो रेकॉर्ड दिला जातोय गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, तो कुठल्या गोष्टींवर आधारित दिला जातोय तो अजून आम्ही संभ्रमात आम्हाला समजत नाही का म्हणून दिला जातोय. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे जे शुक्ला आहेत त्यांच्याशी तुम्ही बातचीत केलेली होती आणि सतत त्यांच्याशी बोलत होतात, परंतु आता त्यांचं काय म्हणणं, ही जेव्हा बातमी समोर आलेली आहे की कोकण नगरचा जो गोविंदा पथक आहे त्याला आज प्रमाणपत्र देण्यात आहे, त्यानंतर आता त्यांचं काय म्हणणं आहे? आम्ही कसं ना की कुठल्या मंडळाचं त्यांच्या प्रयत्नाला आम्ही कमी लेखत नाही आहोत, परंतु आम्हाला पण देखील न्याय मिळाला हवा म्हणून आम्ही आजही तुमच्याशी संवाद साधत आहोत. निखिल शुक्ला जे आहेत भारताचे हेड आहेत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे, त्यांच्याशी आम्ही 18 तारखेपासून संवाद साधतोय. त्यांच्याकडनं वेळ घेतोय, बोलतोय. आम्ही संवाद चालूच आहे. त्याची आमच्याकडे प्रत देखील आहेत. ईमेलद्वारे आम्ही बोलतोय. आणि मागच्या 2 दिवस अगोदर त्यांनी आम्हाला प्रपोजल दिला की तुम्हाला देखील वर्ल्ड रेकॉर्ड मिळू शकतो. त्या कोणत्या गोष्टीच्या आधारित आहे त्या आम्ही घेतलेल्या आहेत गोष्टी. परंतु रात्री अचानक कळलं की गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हा त्या मंडळाला दिला जातोय आणि कुठेतरी आम्हाला ते कळल्याशिवाय आम्ही म्हणजे जर त्यांना दिलं जातोय तर त्यांच्या हंडीकडे देखील आम्ही 10 लावलेले आहेत. अशा अजून 2 आयोजकांच्या हंडीकडे आम्ही 10 लावले आहेत. मग तो विश्वविक्रम नाही का? मग तुम्ही कोणत्या विश्वविक्रमाची बरोबरी कशी? आमचा हाईट वर्ल्ड रेकॉर्ड आमचा 2012 सालीच आहे. मग 2012 सालीचं आणि आताचा पण तुम्ही दोन्ही वर्ल्ड रेकॉर्डची तपासा. त्याच्यामध्ये पारदर्शकता ठेवणं गरजेचं आहे. दोन्ही मंडळांना समान न्याय मिळणं गरजेचं आहे किंवा दोन्ही गोष्टींची पडताळणी होणं गरजेचं आहे आणि ते देखील गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रतिनिधींच्या समोर. तसं न होता डायरेक्ट आव्हानात आणि लगेच निर्णय डिक्लेअर करताय तर ते कुठेतरी न पटण्यासारखी गोष्ट आहे आम्हाला. कोणत्या निकषांच्या आधारावर त्यांना ते गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचं प्रमाणपत्र दिलं जातं, यामध्ये पारदर्शकता आहे का? काय वाटते आपल्याला? त्याच्यात पारदर्शकता असेल तर त्यांनी ते स्पष्टीकरण द्यावं. आम्ही तीच मुळात मागणी करतोय की मुंबईचे जे हेड आहेत निखिल शुक्लाजी किंवा जे आयोजक आहेत त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन त्यांना सांगायला हवं की आम्ही ह्या निकषाद्वारे या गोविंदा पथकाला हे प्रमाणपत्र देत आहोत. परंतु आमचं एक म्हणणं असं आहे की 2012 साली उंचीचा रेकॉर्ड आहे आणि तो उंचीचा रेकॉर्ड जर त्या याच्या आधारित या 2025ला दिला जात असेल तर आमच्या गोविंदा पथकाची देखील उंची तपासावी किंवा जर स्पर्धा भरवून तर तुम्ही जे मंडळ 10 लावणार आहे त्यांना जर आमंत्रित करत असाल आणि त्या ठिकाणी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड उभे करत असाल तर ते जे काय गोष्टी होती ते समोर होऊन जाईल ना. कोण 10 लावतं, किती वेळ 10 लावतं, त्या देखील पटतील. त्या गोष्टी पटण्यासारख्या आहेत. पण तसं कुठेच होताना दिसलं नाहीये. आणि हे अचानक रात्री एका पेजवर येतं की 10 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झालाय करून, तर ते आम्हाला कुठेतरी न पडण्यासारखं आहे. तुम्ही 3 ठिकाणी 10 लावलेले आहे, तर त्या अनुषंगाने जे आयोजक होते त्या ठिकाणचे त्यांच्याकडे काही मागणी आहे का तुमची? हो, निश्चितच. ज्या ठिकाणी आमचे 10 लागले त्या प्रत्येक आयोजकांना आमची एक विनंती राहील की कुठल्या एका विशिष्ट प्रतिष्ठानाखाली दहीहंडीचे 10 लागले म्हणून तो रेकॉर्ड त्यांना देण्यात येतो असं नाहीये. तुमच्याच देखील हंडीखाली 10 लावलेलं तर तुम्ही देखील सगळ्यांशी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डवाल्यांशी बोलणं गरजेचं आहे. आणि कुठेतरी हा जय जवान गोविंदा पथकाचं खच्चीकरण करण्यासाठी केला गेला हा अन्याय आम्ही सहन करणार नाही आणि कुठेतरी हा अन्याय थांबला पाहिजे. कारण आम्ही एक खेळाडू आहोत. आम्ही खेळाडू भूमिकेतनं सगळ्यांचं स्वागत करत असतो, पण हा कुठेतरी यात राजकारण होताना स्पष्टपणे दिसत येते. आज ज्या ठिकाणी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे
गोविंदा पथकाला त्या ठिकाणी तुम्हाला देखील बोलवायला हवं होतं का? सिद्धिविनायक या ठिकाणी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डचं, तुम्हाला देखील त्या ठिकाणी बोलवायला हवं होतं, काय वाटतं? ते निर्णय आयोजकांचे असतात, ते आमचं नाही. आता पुढचं पाऊल काय असणार आहे? आज जे अनाउन्समेंट झालेली आहे, जी माहिती समोर येते त्यानुसार आज जे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, परंतु जय जवान गोविंदा पथकाचं पुढचं पाऊल काय असेल? पुढचं पाऊल आम्ही जे निखिल शुक्लाजी आहेत त्यांच्याशी संवाद साधणार. जर तुम्ही हा वर्ल्ड रेकॉर्ड दिला आहे तर तो कुठल्या गोष्टींच्या, कुठल्या निकषाच्या आधारावर दिले गेलेला आहे त्याची एकदा पुन्हा पडताळणी व्हावी, समानता व्हावी. दोन्ही मंडळांच्या गोष्टींमध्ये काय तफावत आहे, उंचीमध्ये काय तफावत आहे, वजनामध्ये काय तफावत आहे, ज्या काही गोष्टी असतील त्यावर निकष लावावा आणि कुठेतरी आमच्यावर अन्याय होऊ नये याची पुरेपूर काळजी घेण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे निवेदन सादर करणार आहोत. जय जवान गोविंदा पथकाचे कोच यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार शुक्ला जे आहे त्यांच्याशी संवाद साधला जाणार आहे. कोणत्या निकषांच्या आधारावर या सर्व गोष्टी ठरवल्या जात आहेत याची माहिती देखील घेतली जाणार आहे. तसंच आमच्यावर कोणताही अन्याय होऊ नये असं देखील म्हटलं जाणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.